एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत. आनंदकंद भगवान श्रीहरींच्या दिव्य कथेमध्ये तल्लीन होऊन शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला दिव्य अशा श्रीमद भागवत कथेचं श्रवण करवतात. जीवनाचं अत्यंतिक कल्याण ज्या कथेने होणार आहे अशा श्रीमद भागवत कथेचं श्रवण शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला परम पावन पुण्यसलीला गंगा नदीच्या तीरावरती करवतात. परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने सौभाग्यवती कैलासवासी इंदुबाईजी बालाजी खंदाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज चौथ्या दिवसाची कथा आपण प्रारंभ करत आहोत. आपण कालच्या कथेमध्ये ज्याचा मृत्यू समीप आलेला आहे अशा जीवानं काय केलं पाहिजे या परीक्षितीच्या प्रश्नावरनं शुकदेवजी महाराज बोलायला सुरुवात करतात. द्वितीय स्कंदामध्ये काही साधनाचा विचार सांगितला. स्थूल धारणा, सूक्ष्म धारणा, क्रममुक्ती, सद्योमुक्ती याचं वर्णन, भिन्न भिन्न देवतांची आराधना केल्यानंतर कोणत्या कोणत्या देवाची आराधना केल्यानंतर काय काय फळ मिळतं ते पाहिलं. शुकदेवांचं मंगलाचरण. परीक्षितीनं सृष्टीविषयक प्रश्न केल्यानंतर मग या ब्रह्मांडाची निर्मिती कशी भगवंतानं केली, मग भगवंताच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव, मग त्या ब्रह्मदेवाला भगवंतानं चतुश्लोकी भागवताचं ज्ञान दिलं, ती कथा आणि श्रीमद भागवतामध्ये जी पुराण लक्षणाचा विचार केलाय ते 10ही पुराण लक्षणं शेवटच्या अध्यायामधून पुराण लक्षणाचा विचार करून आपण थांबलो होतो. आता आपल्याला तृतीय स्कंदाला आरंभ करायचा आहे आणि आज कथेचा चौथा दिवस आहे. आपल्याला कृष्ण जन्मापर्यंतची कथा आज पाहायची आहे. त्याच्यामुळं आज व्यास कथा न करता समास कथा आपण करणार आहोत. फार विस्तारपूर्वक आपल्याला प्रत्येक कथा 7 दिवसामध्ये पाहणं शक्य होत नाही. सगळ्याच कथा विस्तारानं पाहता येईल असं होऊ शकत नाही. म्हणून आपल्या विवक्षित वेळेमध्ये थोड्या या श्रीमद भागवतातल्या सगळ्या कथा आपल्याला पाहायच्या आहेत. तृतीय स्कंदाच्या आरंभी शुकदेवजी महाराज म्हणतात की असाच प्रश्न पूर्वी विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना केला होता. तेव्हा विदुर मैत्रेयाच्या संवादातून ह्या सृष्टीचा विस्तार कसा झाला हे सगळं तुम्हाला सांगतो म्हणून सुरुवात करतात. पण राजानं विचारलं की महाराज, विदुर काका तर अष्टप्रधानापैकी एक प्रधान आहेत आणि मैत्रेय ऋषी तर आश्रमामध्ये राहणार आहेत, बद्रिकाश्रमामध्ये राहणारे आहेत. मग इथे हस्तिनापुरामध्ये राहणारे विदुर काका आणि बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी राहणारे मैत्रेय ऋषी ह्या दोघांची भेट नेमकी कशी झाली?
कुत्र क्षत्रुर्भगवता मैत्रेणीयास संगमः कदा वा सह संवाद एतद्वर्णयनः प्रभो. कृपा करा आणि या दोघांचा संवाद कसा झाला याचा हे जरा समजावून सांगा. शुकदेवजी महाराज सांगायला सुरुवात करतात की अरे यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णं अधर्मेण विनश्च दुष्टिः भ्रातुर्यविष्टस्य सुतान् विबन्धून् प्रवेश्य लाक्षा भवने ददाह. धृतराष्ट्र महाराज जे होते ना ते धृतराष्ट्र महाराज वरच्या 2 डोळ्यांनी आंधळे तर होतेच होते, पण भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केलं शुकदेवांनी. पुष्णन अधर्मेण विनश्च दृष्टिः. धृतराष्ट्र अधर्मानं वागणारा असल्या कारणानं आतमध्ये जे 2 डोळे असतात की नाही त्याही डोळ्यांनी तो आंधळा झाला होता. आपल्याला 4 डोळे असतात, 2 चर्मचक्षु वरती आणि 2 आतमध्ये असतात बरं काय. ते जे आतमधले जे 2 डोळे आहेत त्याला ज्ञान आणि वैराग्य म्हटले. ज्ञान आणि वैराग्याने सुद्धा तो आंधळा झाला होता. त्यानं अनेक युक्त्या केला पांडवाला मारण्याकरता, आणि हे सगळं दुर्योधनाच्या सांगण्यावरून हे सगळं धृतराष्ट्र महाराज करायचे. एके दिवशीची गोष्ट आहे. एके दिवशी विदुर काका धृतराष्ट्राच्याकडे आले आणि धृतराष्ट्राला सांगू लागले, हे बघा तुम्ही एकट्या दुर्योधनाचं ऐकून सबंध कुळाचा नाश करताय. महाभारतामध्ये विदुर नीती प्रसिद्ध आहे बरं काय. त्या विदुर नीतीमध्ये आलेला श्लोक आहे. विदुर काकाने सांगितलं, धृतराष्ट्र महाराज त्यजेतेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. त्यजेतेकं कुलस्यार्थे, एकाचा त्याग करून जर कुळाचं रक्षण होत असेल ना तर एकाचा त्याग करावा बरं काय. ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत, एका कुळाचा त्याग करून जर गावाचं कल्याण होत असेल तर गाववाल्यांनी त्या कुळाचा त्याग करावा. एका गावाचा त्याग करून सबंध देशाचं जर कल्याण होत असेल ना तर त्या देशातल्या लोकांनी त्या गावाचा त्याग करावा, ही नीती आहे. तसं तुम्ही एकट्या दुर्योधनाचं ऐकून सबंध कुळाचा नाश करताय. जरा सावधानतेनं विचार करा, दुर्योधनाचं ऐकू नका. ठरल्याप्रमाणे त्यांचं जे अर्धराज्य आहे ते त्यांना अर्धराज्य दिलं पाहिजे. त्यांनी ठरल्याप्रमाणे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, हे सगळं काही भोगून ते आलेले आहेत. आता त्यांना त्यांचं दिलं पाहिजे. आता हे सगळं ऐकत, हे सगळं विदुर काका सांगत असताना हे बाहेरून हे सगळे बडे बडे लोक ऐकत होते बरं काय. कोण कोण ऐकत होते? दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण. हे आमचे महाराज सांगतात त्याचं नाव फक्त शकुनी होतं, त्याच्या एवढा अपशकुनी कोणीच नव्हता. आता ते दुर्योधनानं सगळं ऐकलं. दुर्योधन म्हणतो, अरे काका आमच्या घरचं खातात आणि पांडवांचं खातात. बस लगेच प्रवेश केला आतमध्ये आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, अरे कोण आहे रे जवळ, इकडे या. ते 2 सैनिक होते. 2 सैनिक धावत आले आणि
दुर्योधन आपल्या वडिलांच्या समोर काकांना नको नको ते बोलतोय. सेनापती त्या सैनिकांना सांगतोय की अरे या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढा आणि ह्याला मारून टाकू नका, ह्याला जिवंत ठेवा. का? कौरव आणि पांडवांचं आता युद्ध होणार आहे आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरवांचा विजय झालेला या म्हाताऱ्याने डोळ्यानं पाहिला पाहिजे म्हणे. आता हे सगळं धृतराष्ट्राच्या समोर दुर्योधन बोलतोय, पण धृतराष्ट्र गप्प आहे बरं काय. आणि संस्कृतमध्ये असं सांगितलंय, जेव्हा माणूस गप्प बसतो त्याचा अर्थ असतो तुम्ही जे बोलताय त्याचा मी स्वीकार केलेला आहे. बरोबर आहे का? मौनम स्वीकृती लक्षणम. आता हा जेव्हा काहीच बोलत नाहीये तेव्हा विदुर काकाच्याही लक्षात आला की अरे आता मात्र आपण इथे थांबून उपयोग नाही. प्रधानानं राज्यामध्ये तोपर्यंतच राहिलं पाहिजे जोपर्यंत राजा त्याचं ऐकतो. ज्या दिवशी राजा प्रधानाचं ऐकत नाही ना, त्या दिवशी प्रधानानं राज्यामध्ये राहू नये बरं काय. जोपर्यंत आपलं पोरग ऐकतंय ना तोपर्यंतच घरात राहावं. हे भागवतातलं नाही, हे मी जोडलेलं आहे. घरात कुठपर्यंत राहावं? जोपर्यंत पोरगा आपला ऐकायला तोपर्यंतच. एकदा का पोरानं उलटून बोललं की समजावं आता आपलं काम झालंय. आता उगं निवांत पंढरपूरला जायचं, धुंडा महाराजांच्या मठामध्ये सकाळी महाराजांची गाथा, संध्याकाळी चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायची, निवांत उगं रोज नगर परिक्रमा करायची, गाथा ज्ञानेश्वरी आहे ना, कीर्तन चिंतन करत बसायचं. आता घरी थांबायचं नाही. तसं विदुर काकाने विचार केला की अरे आता आपण इथे थांबून काही उपयोग नाही. म्हणून विदुर काका म्हणतात अरे तू मला हकलून काय देतोस, मी स्वतःहूनच निघतो. भागवतामध्ये शुकदेवांनी इतकं गोड वर्णन केलं. विदुर काका एकटे गेले नाहीत बरं काय. विदुर काका एकटे गेले नाहीत. स्वयं धनुर्द्वारी निधाय मायाम गतव्यथो या दुरुमानयानाः सनिर्गतः कौरव पुण्यलब्धः गजाभयातीर्थपदः पदानी. शुकदेवांनी वर्णन केलं की जेव्हा विदुर काका गेले ना तेव्हा एकटे विदुर काका गेले नाहीत. विदुर काकाच्या रूपामध्ये कौरवांचं जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य सगळं निघून गेलं बरं काय. सनिर्गतः कौरव पुण्यलब्धः. जरा नीट ऐका. जोपर्यंत निशाचरामध्ये विभीषण होते तोपर्यंत निशाचरांना काहीही झालं नाही. जोपर्यंत कौरव पक्षामध्ये विदुर काका होते तोपर्यंत कौरव पक्षाला काहीही झालं नाही. विदुर काका म्हणजे कोणी सामान्य नाही आहेत. विदुर काका म्हणजे प्रत्यक्ष पुण्य आहे. विदुर काका म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे ना. आणि भगवंतानच हे सगळं घडवून आणलंय बरं काय. हे सगळं भगवंतानीच घडवून आणले. भगवंतानी विचार केला अरे मला जर माझ्या भक्ताचं जर रक्षण करायचं असेल, मला भक्ताकडून जर युद्ध करायचं असेल आणि कौरवांना जर मारायचं असेल तर विदुर काका जर तिकडून जर राहिले तर मला काहीच करता येत नाही. का? जिथे जिथे धर्म आहे, जिथे जिथे पुण्य आहे, तिथे तिथे भगवंताला सुद्धा काही करता येत नाही. म्हणून भगवंतानं पहिल्यांदा विदुर काकाला बाजूला केलं. हे नाही, कारण का विदुर काका म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे. आणि जरा बारकाईने विचार करा, युद्धाचा जर विचार केला ना तर युद्धामध्ये विजय कोणाचा असतो? युद्धामध्ये कोण जिंकतं? ज्याचं बल अधिक आहे, ज्याच्याकडे सैन्य अधिक आहे की नाही, ज्याच्याकडे शस्त्रास्त्र अधिक आहेत त्याचा विजय होत असतो.
सहज आहे की नाही, सरळ आहे. पण महाभारती युद्धामध्ये असं घडलं नाही बरं काय. महाभारती युद्धामध्ये उलट घडलं. ज्याचं सैन्य अधिक आहे, ज्याच्याकडे शूरवीर अधिक आहेत, ज्याच्याकडे शस्त्र अस्त्र अधिक आहेत, त्यांचा पराभव झालाय. बरोबर आहे का? महाभारती युद्धाचा जर विचार केला तर कौरव पक्षाकडे 11 अक्षौहिणी सैन्य आणि पांडव पक्षाकडे केवळ 7 अक्षौहिणी सैन्य. बरोबर आहे की नाही? अहो, कौरव पक्षाचा विचार करा ना. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, है ना, कृपाचार्य आहेत, शकुनी आहे, दुर्योधनासारखे समान बलवान हे 100 जण आहेत. आणि पांडवांचा जर विचार केला, भीम आणि अर्जुन हे 2 जण जर सोडले ना तर कोणीही बलवान नाही. पण तरी सुद्धा महाराज पांडवांचा विजय आहे, कौरवांचा महाराज पराजय आहे. काय कारण आहे? ह्याचं दुसरं तिसरं काहीच कारण नाहीये बरं काय. ह्याचं एकच कारण आहे, दोन्हीही पक्षाकडे धर्म आहे. बारकाईने चिंतन करा, दोन्हीकडे धर्म आहे बरं काय. पांडवांच्याकडे युधिष्ठिराच्या रूपामध्ये धर्म आहे आणि कौरवांच्याकडे विदुर काकाच्या रूपामध्ये धर्म आहे. कौरव पक्षातला जो धर्म आहे तो ओरडून ओरडून सांगतोय की अरे असं वागू नका, असं वागा, असं वागू नका, असं वागा, ह्याच्यात तुमचं कल्याण आहे. कौरव पक्षातला धर्म ओरडून ओरडून सांगून सुद्धा कौरव पक्षातल्या धर्माचं कोणीही ऐकत नाही. आणि पांडव पक्षातला जो धर्म आहे युधिष्ठिर, बस युधिष्ठिर जो म्हणेल, पांडव म्हणतात आम्हाला ते मान्य. अर्धराज्य तर अर्धराज्य. धर्मराज म्हणले अर्धराज्य नाही, नाहीतर नाही. 5 गावं तर 5 गावं. अरे पांडव पक्षातला धर्म जो सांगेल ते सगळेजण ऐकतायत. आणि एक लक्षात घ्या, जो धर्माचं ऐकतो, जो धर्माप्रमाणे वागतो, त्याचा विजय निश्चित असतो. पांडवांचा विजय आणि कौरवांचा पराजय का? तर कौरव पक्षातला धर्म ओरडून चोरडून सांगतोय पण धर्माचं कोणी ऐकतच नाही. महाभारतातलं प्रसिद्ध वचन आहे, यतो धर्मस्ततो जयः. महाभारताच्या सुरुवातीला गांधारीनं दिलेला हा निर्णय. महाभारताची सुरुवात पहा. जेव्हा युद्ध निश्चित झालं, युद्धाची जागा ठरली, युद्धाची तिथी ठरली, तेव्हा आदल्या दिवशी धर्मराज गेले. आता उद्यापासून युद्ध सुरू होणार आहे, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून धर्मराज युधिष्ठिर गांधारी मातेला नमस्कार करायला गेले. आणि तेवढ्यामध्ये दुर्योधनही नमस्कार करायला. धर्मराज म्हणतात, आई उद्यापासून युद्धाला आरंभ होणार आहे आणि युद्धामध्ये आमचा विजय व्हावा, ह्याच्याकरता तुम्ही आशीर्वाद द्या. दुर्योधने म्हणलं, आई अगं उद्यापासून युद्धाला आरंभ होणार आहे आणि मी तुला नमस्कार करायला आलो, आम्हाला आशीर्वाद दे, विजय आमचा होईल. आता दोघंही एकदाच आले, दोघंही नमस्कार करतात. दुर्योधनाने विचारलं, आई अगं आम्ही दोघंही नमस्कार करतोय, विजय कोणाचा होणार? गांधारी काही सामान्य नाहीये बरं काय. गांधारी अत्यंत पतिव्रत आहे. गांधारीला जेव्हा कळालं की माझ्या नवऱ्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये, त्या क्षणापासून तिनं आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे. काय सामर्थ्य असेल. आणि पतिव्रता स्त्रीचं वाक्य जे आहे ना ते कधीच महाराज असत्य ठरत नाही, व्यर्थ जात नाही. गांधारी मातेनं महाभारतीय युद्धाच्या आरंभी युद्ध कोण जिंकणार आहे ह्याचा निर्णय देऊन टाकला. गांधारीने सांगितलं, धर्मा, दुर्योधना, अरे युद्ध कोण जिंकणार आहे मला माहिती नाही, पण यतो धर्मः ततो जयः. जो धर्माचा आहे त्याचा विजय निश्चित आहे. म्हणून पांडवांचा विजय बरं काय.
आणि एक लक्षात घ्या, आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. धर्मो रक्षति रक्षिता. आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. पांडवांनी आजन्म धर्माचं रक्षण केलं म्हणून धर्माने त्यांचं रक्षण केलं. त्या रामायणामध्ये एक कथा येते. जेव्हा रामचंद्र प्रभू वनामध्ये होते तेव्हा त्यांच्यासोबत सीतामाई, लक्ष्मण भैया हे सगळे वनामध्ये होते. ते पंचवटीचा सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. आपल्याकडे वेळ कमी, विस्तार करायचं काही कारण नाही. आता ते तिकडनं मारीच जो होता तो रामाच्या आवाजामध्ये हे लक्ष्मणा मला वाचव, मला वाचव असं मोठ्याने ओरडू लागला. ते मारीच मायावीच होतं. इकडे सीतेची घालमेल झाली की अरे आपले पती आता अडचणीत आहेत, लक्ष्मणाने गेलं पाहिजे. मग नको नको ती लक्ष्मणाला बोलली, बळजबरी लक्ष्मणाला जावं लागलं है ना. मग लक्ष्मण दादांनी सांगितलं की ही जी रेखा आहे या रेखेच्या पुढे तुम्ही जाऊ नका. तसं रामायणामध्ये रेखेचा उल्लेख नाही आहे बरं काय. रेखा म्हणजे काय तर मर्यादा. रेखा शब्दाचं असते मर्यादा. स्त्रीनं मर्यादेचं उल्लंघन केल्यानंतर तिच्यावरती कशी आपत्ती येते हे सांगण्यासाठी म्हणून ते सांगितलं जातं. मर्यादा, रेखा म्हणजे काय मर्यादा है ना. मग सांगितलं. मग तिकडनं तो रावण भिक्षुकाच्या रूपामध्ये आला. ओम भवती भिक्षां देही, माई भिक्षा वाढा. सीता माता म्हणते तुम्ही आतमध्ये या. एक कंदमुळं फळं होते. आता सीतेने विचार केला की गृहस्थाश्रमाचा धर्म आहे की जो दरवाजावरती आलेला भिक्षुक आहे त्याला भिक्षा समर्पण करणं, त्यांना भिक्षा वाढणं हा धर्म आहे. मग धर्माचं आचरण आपल्याकडून व्हावं म्हणून ती सीता म्हणते आतमध्ये या. आणि त्यांनी सांगितलं मी आतमध्ये येत नाही, तुला पाहिजे तर बाहेर ये. आता बघा, सीता मातेनी आपल्याकडून अधर्म घडू नये, धर्माचं रक्षण व्हावं म्हणून ती लक्ष्मण रेषा ओलांडून जेव्हा बाहेर आली ना तेव्हा मग रावणानं खरं रूप आपलं धारण केलं आणि जमिनीमध्ये 10ही बोट. रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही बरं काय. रावणानं सीतेला स्पर्श केला नाही आणि तो करू शकत नव्हता, कारण की रावणाला ब्रह्मदेवाचा शाप होता. तसं रामायणामध्ये तर पूर्वी नलकुबेर मणिग्रीवाचा शाप लागलेला आहे, पण तो नलकुबेर मणिग्रीवाच्या शापाला तो भीत नव्हता. म्हणून पुन्हा रंभेवरती चालून गेल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला की परस्त्रीला तिच्या इच्छेच्या विरुद्ध जर तू स्पर्श करशील तर तुझे 100 तुकडे होतील, काय 1000 तुकडे होतील. म्हणून त्या शापाला ब्रह्मदेवाच्या रावण घाबरत होता म्हणून सीता मातेला स्पर्श केला नाही. 10ही बोट जमिनीमध्ये खुपसून जमिनी सहितच उचललं आणि आपल्या विमानामध्ये ठेवलं. आणि जसा विमानामध्ये ठेवून जसा निघाला की नाही लंकेकडे रावण, तसा रावण मोठ्याने हसू लागला हे 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 करून. आणि मोठ्याने हसून सीतेला तो विचारत होता, सीते अगं तू फार धर्म 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 करतेस, अगं तू धर्मानं वागलीस म्हणूनच तुझ्यावरती आपत्ती आली. बरोबर आहे ना रावणाचं बोलणं. सीता माता धर्मानं वागली म्हणूनच तिच्यावरती आपत्ती आली. रावणाचं म्हणणं बरोबर आहे बरं काय. पण ती सीता होती ती सुद्धा चुटक्या मारून रावणाला बोलू लागली, रावणा तुला काय वाटलं, अरे मी धर्माने वागून माझ्यावरती आपत्ती आली काय म्हणतो. अरे माझा एवढा विश्वास आहे, मी जर धर्माने वागले ना तर माझं रक्षण सुद्धा धर्मच करीन. धर्मो रक्षति रक्षितः. अरे आपण जर धर्माचं रक्षण केलं ना तर धर्म आपलं निश्चित रक्षण करतो. सीता मातेला रावण स्पर्शही करू शकत नाही. सीतेचं रक्षण धर्माने केलं. पांडवांचा विजय, कौरवांचा पराजय का तर कौरवांनी धर्माचं ऐकलं नाही.
कौरवांनी धर्माप्रमाणे वागले नाहीत. विदुर काका म्हणजे प्रत्यक्ष पुण्य आहे, प्रत्यक्ष धर्म आहे ना. सन्निर्गत कौरव पुण्य लब्ध, कौरवाच्या रूपाने सबंध पुण्य निघून गेलं. आणि गजावया तीर्थपदपदानी मग विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये कौरवांचा विजय झाला. बरोबर ना? म्हणजे उग बघू लागलो तुम्ही इथंच आहेत का घरी आहेत. पांडवांचा विजय झाला बरं काय, पांडवांचा विजय झाला. इकडे त्यांची तीर्थयात्रा चालूच आहे. मग शेवटी भगवंतानी जाता जाता निजधामाला उद्धवाला बोलून उद्धवाला सुंदर तत्वज्ञान दिलं. आणि जाता जाता आपल्या पादुका भगवंतानी उद्धवाला दिल्या. आणि निजधामाला जाताना भगवंतानी, बघा भक्ताचा काय महिमा असतो, भक्ताचं मोठेपण किती श्रेष्ठ असतं. निजधामाला जाताना भगवंताला आपल्या आईची आठवण झाली नाही बरं काय, यशोदेची आठवण झाली नाही, देवकीची आठवण झाली नाही. निजधामाला जाताना भगवंताला वसुदेवाची आठवण झाली नाही, नंदबाबाची आठवण झाली नाही. भगवंताला निजधामाला जाताना आपल्या भावाची म्हणजे संकर्षणाची, बलरामदाराची आठवण झाली नाही. नवे 16,108 जणी होत्या, पण 16,108 जणींपैकी भगवंताला निजधामाला जाताना कोणाचीही आठवण झाली नाही. पण जरा बारीक ऐका, भगवंत निजधामाला जाताना विदुर काकाला मात्र ते विसरू शकत नाही. काय अलौकिक भक्ती असेल हो विदुर काकाची. हे बघा, जो भगवंताचं भजन करतो, तुम्ही त्याला जर भक्त जर म्हणत असाल ना, तर माझ्या दृष्टीनं ती भक्ताची अपूर्ण व्याख्या आहे बरं काय. भक्ताची जर पूर्ण व्याख्या जर काही असेल तर भगवंतानं त्याची आठवण करावी, इतकं त्याचं भगवंतावरती प्रेम असलं पाहिजे. ही भक्ताची पूर्ण व्याख्या आहे. स्वतः भगवंत विदुर काकाची आठवण करतात. एकादश स्कंदामध्ये भगवंताने सांगितलंच आहे ना, न तथा मे प्रियतमः आत्मयो निर्णय शंकरः न च संकर्षणो न श्री नैवात्मा यथा भवान. अरे मला माझा भाऊ जेवढा आवडत नाही, मला माझी पत्नी जेवढी आवडत नाही, मला माझे आई वडील जेवढे आवडत नाही, नवे मला भगवान शंकर जेवढे आवडत नाही आहेत, मला जेवढा माझा आत्मा आवडत नाही, तेवढे मला माझे भक्त आवडतात. तेही प्राणापरोते, माऊलीनं वर्णन केलं ना, आवडती मद निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंस. प्राणापेक्षा सुद्धा जर भगवंताला काही प्रिय असेल तर ते भगवंताचे भक्त आहेत बरं काय. विदुर काका फार मोठे अधिकार संपन्न महात्मे. उद्धवाला भगवंताने सांगितलं, उद्धवा अरे मी जेवढं काही तत्वज्ञान तुला दिले ना, ते सगळं मैत्रेय ऋषींच्याकडे, आणि आता या पादुका घेऊन तू बद्रिकाश्रमामध्ये जाताना वृंदावनामध्ये तुम्हाला विदुर काकाची भेट होईल. आणि मग विदुर काकाला हा सगळा समाचार सांगून हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते मैत्रेय ऋषींच्याकडून विदुर काकांना प्राप्त करून द्या, हे सगळं सांगितलं. भगवंत निजधामाला गेले. उद्धवाची तीर्थयात्रा सुरू झाली. दोघांचीही भेट महाराज वृंदावनाच्या ठिकाणी झाली. मग विचारपूस वगैरे झाली. विदुर काकाने विचारलं की धृतराष्ट्र महाराज कसे आहेत, गांधारी कशी आहे, पांडव कसे आहेत, कौरव कसे आहेत. आणि मग शेवटी भगवंताच्याबद्दल विचारलं. आणि मग उद्धवानी सांगितलं की कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला. विदुर काका म्हणतात,
अरे हे मला आधीच माहिती होतं, पांडवांचा विजय होणारच आहे, पण धर्माचे म्हणून त्यांचा विजय निश्चित होणार होता. मग बाकी सगळे खुशाल वगैरे खुशाली सगळी विचारली आणि शेवटी भगवंताचं विचारल्यानंतर उद्धवाने सांगितलं की भगवंताचं निजधाम गमन झालं. हे ऐकून अत्यंत वाईट वाटलं. पण उद्धव म्हणतात, विदुर काका, अहो वाईट वाटण्याचं काही कारण नाही. भगवंत निजधामाला जाताना त्यांनी तुमची आठवण केली. विदुर काकांना एवढा आनंद झाला की अरे भगवंतानी माझी आठवण करावी. मी नेहमी सांगतो, जगाच्या पातळीवरती विदुर काका एवढा भाग्यवान कोणी नसेल. अरे निजधामाला जाताना भगवंतानं विदुर काकाची आठवण करावी, काय अलौकिक भक्ती असेल. तेव्हा विदुर काकानं, मग विदुर काकाला महाराज बद्रिकाश्रमामध्ये जायला सांगितलं. तिथे मैत्रेय ऋषींच्याकडून सगळं त्यांना ज्ञान वगैरे मिळणार हे सगळं सांगितलं. मग विदुर काका तिथून मैत्रेय ऋषींच्याकडे जातात. मैत्रेय ऋषींना प्रश्न केला की भगवंतानं सृष्टी कशी निर्माण केली. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्या कारणानं फार विस्तार करायचं काही कारण नाही. मग सृष्टीचा विस्तार कसा झाला, सृष्टी कशी निर्माण केली याचा विचार येतो. 10 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन येतं. मग मन्वंतरादी काल विभागाचं वर्णन येतं. मग पहिल्यांदा भगवंतानं ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर मग अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या 5 वृत्ती निर्माण झाल्या. नंतर ब्रह्मदेवानी महाराज भगवंताचं ध्यान करून आपलं मन पवित्र करून महाराज आपल्या मनापासून सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे सनकादिक मुनींची निर्मिती केली आणि सांगितलं की मला भगवंतानं सृष्टीचा विस्तार करण्याकरिता म्हणून सांगितलंय, तुम्ही मला मदत करा. पण ते सनकादिक मुनी म्हणले, हे ते सृष्टीचा विस्तार वगैरे आम्ही त्या भानगडीत पडणार नाही म्हणे. श्री हरिशरणम मम या भगवंताचा नामाचा अखंड जप आम्ही करत राहू. हे जे सनकादिक मुनी जे आहेत ना, हे श्री हरिशरणम मम या भगवंताच्या नामाचा सतत जप करतात बरं का. सतत जप करत असल्या कारणानं परिणाम काय होतो, जरायुष्मान न बाधते. त्यांना कधीच महाराज जरा म्हणजे म्हातारपण येत नाही. ते सनकादिक मुनी सदा सर्व काळ 8 वर्षाचे आहेत बरं काय. त्यांचं 8 वर्षाच्या वरती वयच जात नाही. का तर हे भगवंताच्या नामाचा महिमा आहे. भगवंताचं सतत नामचिंतन करत असल्या कारणानं जरायुष्मान न बाधते. आता ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेव म्हणतात, अरे भगवंतानं मला सृष्टीचा विस्तार करण्याकरता जन्माला घातलं, मी ह्यांना जन्माला घातलं आणि हे माझंच ऐकत नाहीत. क्रोध आला आणि तो क्रोध भ्रुकुटी मध्यामध्ये एकत्र झाला बरं का. आणि तो जो भ्रुकुटी मध्यात एकत्र झालेला क्रोध आहे तो बाहेर पडला. त्याचंच नाव रुद्र. त्याचंच नाव काय, रुद्र. आता ते रडत रडत महाराज बाहेर पडल्यामुळे त्याचं रुद्र नाव ठेवलं. आता त्याला शांत करण्याकरता म्हणून महाराज त्याला 11 स्थानं दिले तरी शांत होईना. म्हणून त्याला 11 नावं दिले तरी शांत होत नाही. म्हणून 11 पत्न्या दिल्या. रुद्राचे 11 नावं, 11 स्थानं, 11 पत्न्या सांगितल्या. आणि मग शांत झालेल्या रुद्राला सांगितलं ब्रह्मदेवानं की सृष्टीचा विस्तार करा. आता त्या रुद्रानं सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. आता रुद्रगण निर्माण करायला सुरू केले. सगळे भूत, प्रेत, पिशाच, वेताळ हे सगळे रुद्रगण पाहिले. ब्रह्मदेव म्हणले, अरे अशी सृष्टी काही कामाची नाही म्हणे, थांबवा. आता ते महादेवाने सांगितलं, ठीक आहे काय हरकत नाही. पुन्हा मग ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून महाराज आपल्या एक अवयवापासून एका ऋषींना निर्माण केलं. मरीचिरित्र्यंगिरसौ पुलस्त्यः पुलः क्रतुः भृगुर्वसिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः उत्संगान्नारदो जज्ञे दक्षोऽङ्गुष्ठस्वयंभुवः प्राणाद्वसिष्ठः सञ्जातो भृगुक्वचिकरा क्रतुः
ब्रह्मदेवानी आपल्या मनापासून मरीची ऋषींना निर्माण केलं. ब्रह्मदेवानी मुखापासून अंगिरस ऋषींना निर्माण केलं, कानापासून पुलस्त्य ऋषींना निर्माण केलं, नाभीपासून पुलह ऋषींना निर्माण केलं, डोळ्यापासून अत्रि ऋषींना निर्माण केलं, त्वचेपासून भृगु ऋषींना निर्माण केलं, प्राणाद वसिष्ठ प्राणापासून वसिष्ठ ऋषींना निर्माण केलं, हातापासून कर्तू नावाच्या ऋषींना निर्माण केलं, अंगठ्यापासून दक्षाला निर्माण केलं, मांडीपासून नारदांना निर्माण केलं. भागवतामध्ये अधर्माचाही वंश सांगितला बरं काय. ब्रह्मदेवानं पाठीपासून अधर्माला निर्माण केलं आणि उजव्या स्तनापासून धर्माला निर्माण केलं. धर्माचाही वंश सांगितला, अधर्माचाही वंश भागवतात सांगितला. हृदयापासून काम निर्माण केला, भुवयापासून क्रोध निर्माण केला. म्हणून बघा, क्रोध आला की भुवई उंचावते की नाही, हे क्रोधाचं स्थान. मुखापासून सरस्वतीला निर्माण केलं, खालच्या ओठापासून लोभाला निर्माण केलं, लिंगापासून समुद्राला निर्माण केलं, गुदस्थानापासून पापाचं जे स्थान आहे निर्वृती, त्या निर्वृतीला निर्माण केलं. आणि छायायां कर्दमोजज्ञे, सावलीपासून कर्दम ऋषींना निर्माण केलं है ना. आणि असं हे सगळी सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवाने सुरू केला. पण ज्यांच्या मुखापासून सरस्वती निर्माण झाली होती, त्या सरस्वतीला पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाच्याच मनात विकार उत्पन्न झाला. आता ते विकार उत्पन्न झाल्यानंतर सगळ्या ऋषीमुनींनी पाहिलं, अरे अरे, मुलीप्रमाणे असलेली सरस्वती त्यांच्याबद्दलच ब्रह्मदेव असा विचार करतात. ब्रह्मदेवालाही आपली चूक लक्षात आली आणि मग ब्रह्मदेवानं विचार केला की अरे, हे जे शरीर आहे ना, आता हे अपवित्र झालेलं शरीर ठेवायचं नाही. म्हणून ते शरीर ब्रह्मदेवानं सोडून दिलं आणि पुन्हा नवीन शरीर धारण करून पुन्हा घनघोर तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करून उजव्या अंगापासून मनु महाराज आणि डाव्या अंगापासून शतरूपा राणीला जन्माला घातला. आणि मनु आणि शतरूपा यांच्यापासून मैथुनीय सृष्टीला आरंभ होतो बरं काय. मग मनु आणि शतरूपेच्या संसारामध्ये 2 पुत्र आणि 3 पुत्री जन्माला आल्या बरं काय. 2 पुत्र कोण? प्रियव्रत आणि उत्तानपाद, हे 2 पुत्र झाले. आणि 3 कन्या झाल्या बरं काय. आकूतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति सत्तम, आकूतीं रुचये प्रादात् कर्दमायतु मध्यमां, दक्षायादात् प्रसूतिंच यतापूरितं जगत. आणि मग आकुती रुची प्रजापतींना दिली, देवहूती कर्दमांना दिली आणि प्रसूती दक्षाला दिली. आणि मग इथून या तिघीपासून मग विस्तार झाला. मग मनु महाराजांचं राज्य सुरू झालं. मग मनु महाराज म्हणले, सृष्टीचा विस्तार करायला तुम्ही सांगितलाय, सृष्टीचा विस्तार आम्ही चालूही केला, पण आम्हाला राहायला जागा पाहिजे की नाही. हे आत्तापर्यंत सगळं कमळामध्येच चालले. मग पृथ्वी कुठे? तर मग पृथ्वी रसातळामध्ये गेली होती. मग ती कोणी? मग ती वराह भगवंतानं अवतार धारण करून हिरण्याक्षानं जी पृथ्वी रसातळामध्ये नेली आहे, ती हिरण्याक्षाचा उद्धार करून भगवंतानं ती पृथ्वीचा उद्धार केला. पृथ्वीला वरती आणलं. मग ती पृथ्वी मनु महाराजांच्याकडे दिली. अशा दिव्य दिव्य कथा आहेत. पुढे कर्दम प्रजापती देवहूती यांचा संसार सांगितला. कर्दम प्रजापती आणि देवहूतीपासून कपिल भगवंताचा अवतार भगवंतानं धारण केला. आणि त्याच कपिल भगवंतानी दिव्य असं सांख्य तत्वज्ञान आपल्या मातीला सांगितलं. आणि कपिल भगवंतानं आपला अवतार कार्य संपवलं. मग ते तत्वज्ञान ऐकून देवहूती द्रवरूप झाली. ही कथा येते आणि ते 3य स्कंद पूर्ण होतो.
चतुर्थ स्कंदामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थाची कथा आहे. पण मी आधीच सुरुवातीलाच बोलून गेलो की 7 दिवसामध्ये सगळ्याच कथा विस्तारानं सांगणं शक्य नाही. आज आपल्याला दशमस्कंदापर्यंत जायचं आहे. 3 स्कंद पूर्ण झालेत. सगळ्या स्कंदाला स्पर्श करत 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 पुढे जावं लागणार आहे. म्हणून चतुर्थ स्कंदामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची कथा येते. धर्म प्रकरणामध्ये महाराज दक्ष प्रजापतीची कथा येते. अर्थ पुरुषार्थामध्ये ध्रुव बाळाची कथा येते बरं काय. काम प्रकरणामध्ये प्राचीन बर्हिराजाची कथा येते आणि मोक्ष पुरुषार्थामध्ये पुरंजन आख्यान येतं. या सगळ्या कथा सांगून चतुर्थ स्कंद पूर्ण केला. पंचम स्कंदाच्या ठिकाणी मनु महाराजांचा जे ज्येष्ठ पुत्र होता प्रियव्रत, त्या प्रियव्रताच्या वंशाची कथा पंचम स्कंदामध्ये येते. हा प्रियव्रत कसा होता तर ह्याच्या नावामध्येच त्याचा स्वभाव कळतो बरं का. प्रियव्रत, ज्याला व्रतप्रिय आहेत त्याला प्रियव्रत असं म्हणतात. तो कसा होता. भागवत प्रियव्रतो भागवत आत्मा रामः कथं मुने गृहे रमतयन्मूलः कर्मबंधः पराभवः. तो भागवत होता म्हणजे भगवत भक्त होता. आत्माराम, आत्माराम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. कोणाचं तरी नाव असतं आत्माराम, एवढंच. आत्माराम म्हणजे काय. आत्मनी रमन्ते इति आत्माराम. जो आत्मस्वरूपात रममाण असतो त्याला आत्माराम म्हटलं बरं काय. हा प्रियव्रत सदा सर्व काळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण असायचा म्हणून त्याला प्रियव्रत, प्रियव्रताला आत्माराम म्हणतात. आणि महाराज त्याला हा गृहस्थाश्रम वगैरे वगैरे हे काही पटायचं नाही. त्यानं निश्चय केला की आपल्याला या गृहस्थाश्रमामध्ये राहायचं नाही. पण ब्रह्मदेवानी सांगितलं की अरे मला निर्माण केलंय विस्तार करण्याकरता. मी मनु महाराजांना निर्माण केलं, मनु महाराजांनी तुला निर्माण केलं, पण ते कोणाचंच ऐकत नाहीत. मग एके दिवशी नारद आले आणि नारदांनी समजावून सांगितलं, अरे प्रियव्रता, तुला कोण म्हटलं की गृहस्थाश्रम हे भगवंताच्या प्राप्तीकरता बाधक आहे. जरा तुमच्या मनामध्ये जर असेल तर हे एका क्षणात काढून टाका बरं काय. गृहस्थाश्रम हा भगवंताच्या प्राप्तीला बाधक नाही. अरे गृहस्थाश्रम जर बाधक असला असता तर तुकोबारायांनी गृहस्थाश्रम धर्म स्वीकारला असता का. नादबाबांनी गृहस्थाश्रम धर्म स्वीकारला असता का. अरे ज्या अर्थी नादबाबा गृहस्थाश्रमी आहेत, गृहस्थाश्रमी होते, तुकोबाराय गृहस्थाश्रमी होते, नामदेवराय गृहस्थाश्रमी होते, या अर्थी नक्की समजायचं की गृहस्थाश्रम हे भगवंताच्या प्राप्तीकरता बाधारूप नाही. मग काय जरा बारकाईनं ऐका. गृहस्थाश्रम हा भगवंताच्या प्राप्तीकरता बाधक नाही, तर गृहस्थाश्रमाची आसक्ती हे भगवंताच्या प्राप्तीकरता बाधक आहे. लक्षात आलं का. या सगळ्यांनी गृहस्थाश्रम केला पण हे सगळे संत त्याच्यामध्ये कधीच आसक्त राहिले नाहीत. संसारामध्ये आसक्त राहिले नाहीत. संसार बाधक नाहीये, संसारातली आसक्ती बाधक आहे. संसारात राहत असताना कसं राहत जावं. नादबाबांचा एक फार गोड अभंग आहे. संसारात राहत असताना कसं राहत जावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहासी, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आहे ना. संसारामध्ये कसं राहावं. पक्षी अंगणी उतरती आहे ना. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी
संसारी असावे असोनी नसावे. भजन नाथबाबांनी असंच वर्णन केलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघोनी गेला. दुसरा दृष्टांत दिला. पहिला पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणामध्ये येतात, अंगणामध्ये दाणे वगैरे पडलेले असतात, दाना खातात, पाणी पितात. आता इथे दाना मिळाला, पाणी मिळालं म्हणून तिथेच गुंतून राहतात का हो? नाही. दाना पाणी झालं की भुरुकणे उडून जातात. तैसे असावे संसार. आसक्त नसलं पाहिजे. संसार वादक नाही, संसारातली आसक्ती वादक आहे. दुसरा दृष्टांत दिला. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघोनी गेला. वस्ती कर म्हणजे प्रवासी. एखादा मनुष्य प्रवास करतोय आणि प्रवास करता करता रात्र झाली, त्याला गाडी मिळाली नाही, मग तो काय करतो? तर गावामध्ये एखादी धर्मशाळा असली, एखादं मंदिर असलं की त्या धर्मशाळेमध्ये मंदिरामध्ये मुक्काम करतो. आता मुक्काम केल्यानंतर तो असा विचार करतो का हो की धर्मशाळा बांधण्याकरता किती खर्च आला असेल, लाईट बिल किती येत असेल, वाळू कुठून आणली, गिट्टी कुठून आणली, लोखंड किती लागलं असेल, काही विचार करत नाही. बस निवांत रात्रभर झोपतो. सकाळ झाली की उठून पुढच्या प्रवासाला निघून जातो. तैसे असावे संसारी. आहे ना. आमचे परमपूज्य गुरुवर्य तीर्थस्वरूप दादा सांगत असतात. ते जुने लोक एक दृष्टांत द्यायचे. नावेमध्ये पाणी असावं का पाण्यामध्ये नाव असावी? पाण्यामध्ये नाव असं. पाण्यामध्ये नाव असावी का नावेमध्ये पाणी असावं? नावेत नसावं पाणी. पाण्यामध्ये नाव असावी. बरोबर आहे की नाही? तसं आपण संसारामध्ये राहावं का आपल्यामध्ये संसार असावा? आपण संसारात असावं का आपल्यात संसार असावा? बोला की. हे बघा, काही घाबरू नका. चुकलं तर काही शिक्षा नाही आणि बरोबर आलं तर काही बक्षीसही नाही. आपण अरे सोपं उत्तर आहे. जसं पाण्यामध्ये नाव असावी, नावेमध्ये पाणी नसावं, तसं आपण संसारामध्ये राहावं, संसार आपल्यामध्ये नसावा. नावेमध्ये पाणी आलं की नाव बुडत असतं, तसं आपल्यामध्ये संसार आला की आपण बुडल्याशिवाय राहत नाही. आहे की नाही? हे सगळं समजावून सांगतात कोण? नारद. मग परीक्षित प्रियव्रतानं ठरवलं आणि मग प्रियव्रताचं महाराज लग्न झालं. ते विश्वकर्मा प्रजापतीची मुलगी बर्हिष्मती हिच्यासोबत विवाह झाला. आणि मग प्रियव्रताचा बर्हिष्मतीचा विवाह झाल्यानंतर प्रियव्रत राजाला महाराज 10 पुत्र झाले बरं का. पहिले जे 3 पुत्र होते ते 3 मन्वंतराचे अधिपती झाले, उत्तम, तामस आणि रैवत. आता या प्रियव्रताचा एक फार मोठं कर्तृत्व त्यांनी केलं. प्रियव्रताने विचार केला की अरे, पृथ्वीच्या अर्ध्या भागाला उजेड असतो ना, अर्ध्या भागाला अंधार असतो, आहे की नाही? आता आपल्याकडे तर दिवस आहे, तर काही देशामध्ये आता रात्र आहे. ते प्रियव्रत म्हणलं असं नाही, सगळी पृथ्वी प्रकाशमय करायची. म्हणून त्यानं सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्याकडून रथ सिद्ध केला. सूर्य ज्या दिशेला पळतोय ना, धावतोय ना, त्याच्या विरुद्ध दिशेला हा रथ फिरवायचा. एका साईडला सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या आणि एका साईडला सूर्याच्या रथाचं तेज, त्याचा प्रकाश, सगळी पृथ्वी प्रकाशमय करून टाकली. अहो, नुसताच प्रकाश, रात्रच नाही, असं चालतंय का हो? ती सगळी प्रकृती बिघडायला लागली ना. भगवंतानं जे काही निर्माण केलंय ते विनाकारण काहीच केलं नाही बरं का. प्रत्येकाची एक वेगळी विशेषता आहे, प्रत्येकाची एक वेगळी आवश्यकता आहे. अरे, दिवसही आवश्यक आहे, रात्रही आवश्यक आहे. नुसता दिवस म्हणल्यानंतर हे सगळं जिवंत राहू शकलं का? राहू शकलं असतं का? झाडांना ऊनही लागतं, सावली लागते, है ना. आपल्याला ऊनही पाहिजे, सावली पाहिजे. नुसतं ऊन म्हणलं तर जमेल का? त्यांनी सांगितलं, रे बाबा, असं काही करू नको, ते थांबव. मग त्यानं थांबवलं, पण त्या रथाच्या चाकानं 7 गर्त तयार झाले. त्या 7 गर्तापासून 7 द्वीप तयार झाले.
आणि 7 समुद्र तयार झाले बरं काय. आता एका पत्नीपासून महाराज त्याला 10 पुत्र झाले होते. त्यातले 3 नैष्टिक ब्रह्मचारी झाले, कवी, महावीर आणि सवन. आता उरलेले जे अग्निद्र, इद्मजिव्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्येता, घृतपृष्ठ, सवन, मेधा, तिथी, वीतिहोत्र, कवी, हे जे 10 पुत्रापैकी जे उरलेले 7 आहेत, त्या 7 पुत्रांना 7 द्वीपाचा अधिपती करून टाकलं. आधी फक्त पृथ्वी होती, या प्रियव्रतानं सप्तद्वीपवती करून टाकली. आणि मग प्रियव्रतानं महाराज 11 अर्बुद वर्षपर्यंत राज्य केलं. आणि मग महाराज हे राज्य प्रियव्रतानं अग्निध्रला देऊन महाराज आपलं कार्य संपवलं. मग अग्निध्र राजा महाराज या जम्बूद्वीपाचा अधिपती झाला. एकदा अग्निध्र राजा मृगया करायला गेला असताना तिथे पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेची महाराज गाठ पडते. पूर्वचित्तीचा आणि अग्निध्रचा विवाह होतो. आणि पूर्वचित्ती आणि अग्निध्रला 9 मुलं होतात बरं का. नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व, केतुमान असे 9. आता जे एक द्वीप होतं की नाही जम्बूद्वीप, त्या एका जम्बूद्वीपाचे 9 खंड तयार केले. त्यातला जो अजनाभ खंड जो आहे, त्या अजनाभ खंडाचा अधिपती नाभीला त्याने केलं. आणि नाभी राजाचा मग पुढे नाभी राजा राज्यावरती बसला. नाभीचा आणि मेरूदेवीचा विवाह संपन्न झाला. आणि नाभी आणि मेरूदेवीचा विवाह संपन्न झाल्यानंतर त्यांचा गृहस्थाश्रम धर्म सुरू झाला. पण अनेक वर्ष गृहस्थाश्रम धर्म करून सुद्धा त्यांना संतती काही होईना. म्हणून नाभी राजानं पुत्रकामेष्टी यज्ञ केला बरं काय. नाभी राजांनी ब्राह्मणाला बोलवलं. ब्राह्मणाने विचार केला, अरे सगळी प्रजा संतुष्ट, आपण संतुष्ट, राजा मात्र असंतुष्ट, राजा मात्र दुःखी. मग राजाची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणून ब्राह्मणाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला बरं काय. पुत्रकामेष्टी म्हणजे काय? पुत्र काम इष्टी. पुत्र म्हणजे संतती, काम म्हणजे इच्छा आणि इष्टी म्हणजे यज्ञ. पुत्राच्या इच्छेनं केल्या जाणारा जो यज्ञ आहे त्याला पुत्रकामेष्टी यज्ञ म्हणतात. रामायणामध्ये दशरथाने हाच यज्ञ केला होता. पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्याच्यातून यज्ञनारायण प्रगट झाले. यज्ञनारायणान प्रसन्न होऊन ब्राह्मणांना विचारलं, कसं काय यजन केलं? तिने सांगितलं, काही नाही, आमच्या राजाला संतती नाहीये, तेव्हा राजाला मुलगा पाहिजे. आता भगवान म्हणले तथास्तु, पण ब्राह्मण म्हणले नुसतं तथास्तु जमत नाही. मग राजाला मुलगा पाहिजे, पण तो मुलगा तुमच्यासारखा पाहिजे. आता भगवंताच्या सारखं दुसरं काही आहे का हो? आता भगवंत म्हणले तुम्हाला माझ्यासारखा पाहिजे तर मग मलाच यावं लागेल, कारण की भगवंताच्या सारखी दुसरी गोष्ट नाही. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेहनानास्ति किंचन. भगवंतासारखी दुसरी वस्तू जगताच्या पाठीवर कुठलीच नाही. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. म्हणून मग भगवंतानं स्वतः येऊन वृषभदेवांचा अवतार धारण केला. आणि मग वृषभदेवांचं राज्य सुरू झालं. आता एवढं सुंदर ते वृषभदेवांचं राज्य होतं. सगळं राज्य सुजलाम सुफलाम. आता सगळीकडे वृषभांची चर्चा सुरू झाली. की आता इंद्र ईर्षा करू लागला की अरे सगळीकडे वृषभांचीच कीर्ती, मला कोणीच मानत नाही. म्हणून इंद्र क्रोधित झाला आणि इंद्रानं पाऊस पाडणं बंद केलं. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं की जे जे जळतात हे आत्ताच आहे असं नाही, हे आधीपासून चालू आहे. इंद्राला राग आला, अरे माझं कोणीच नाव घेत नाही, मला मोठं कोणीच म्हणत नाही, सगळे वृषभांनाच.
आता इंद्रानं पाऊस पाडणं बंद केला, 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, सगळीकडे दुर्भिक्ष पसरायला लागलं, रोगराई पसरायला लागली. तर काय कारण आहे बाबा? एखाद्या वर्षी पाऊस नाही आला, कळू शकेल. भगवंतानं ध्यान लावून पाहिलं तर लक्षात आलं, अरे हे इंद्राचं काम आहे. मग भगवंतानं आपल्या सामर्थ्यानं पाऊस पाडला आणि इंद्राच्या लक्षात आलं, अरे बापरे, आपण ज्याला सामान्य राजा समजत होतो ते कोणी सामान्य नाही, प्रत्यक्ष भगवंत आहे. आता भगवंताचा राग दूर करण्याकरता आपल्याबद्दलचा काय केलं पाहिजे? तर इंद्र म्हणला, सगळ्यात सोपा उपाय, त्याच्यासोबत काहीतरी नातं जोडलं पाहिजे. मग इंद्राची पुत्री होती, तिचं नाव होतं जयंती. ती इंद्रपुत्री जयंती वृषभांना देऊन महाराज इंद्रानं वृषभाला आपला जावाई बनवलं. आणि जे काही अंतःकरणातला त्यांच्याबद्दलचा काही भगवंताला काही राग होता ना, ते सगळा संपवून टाकला. वृषभदेवांचा आणि जयंतीचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून 100 मुलं जन्माला. किती? 100. त्यातले पहिले 9 जे आहेत ना, पहिला जो आहे ना तो पहिला भरत आहे बरं का, वृषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र आहे सगळ्यात भरत. त्या भरताच्या नंतर 9 मुलं झाले. कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि कीटक. हे 9 आणि भरत 1, किती झाले? 10. त्याच्यानंतर महाराज पुन्हा 9 योगेश्वर झाले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायनः, आविर्होत्रोत दुर्मलश्चमसः करभाजनः. हे 9 योगेश्वर झाले. आणि उरलेले 81 जे आहेत ना, ते मोठे ब्रह्मवेत्ते झाले, विद्वान झाले. असे 100 जण. या 100 जणांना महाराज एकत्र बोलून शेवटी वृषभदेवांनी जो उपदेश केलाय तो अत्यंत दिव्य उपदेश आहे. आता सगळा उपदेश आपल्याला विचार करणं शक्य नाहीये. वृषभदेवांनी सांगितलं, नायन देहो देहभाजान नृलोके कष्टान कामान रहते विद्भुजाये तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्ध्ये दसमात ब्रह्मसौख्यंतमनंतम. अरे या जगतामध्ये 2 आनंद आहेत म्हणजे, एक ब्रह्मानंद आणि दुसरा विषयानंद. मुलांनो, तुम्ही ठरवा तुम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती करायची का विषयानंदाकडे जायचं. हे बघा, तुम्ही जर ब्रह्मानंदाचा जर स्वीकार केला तर तुम्हाला पुन्हा जन्ममरण नाहीये. त्या आनंदाकडे प्रवृत्त झालात तर पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे चक्र पुन्हा 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 तुम्हाला हे चालूच राहील. विषयानंदामध्ये सुख नाहीये, खरं सुख ब्रह्मानंदामध्ये. आणि मग हे ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? तर महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते हे तमोद्वारं योषितां सन्निसंगम. काय सांगितलं? महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते हे, साधूची संगती हे मुक्तीचं द्वार सांगितलं बरं काय, है ना. साधूचे संगती तरुणोपाय, है ना. महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते हे, साधूची संगती हे मोक्षाचं दरवाजा म्हणून सांगितलं. खूप खूप आहे, पण आपली वेळ संपली आहे बरं काय. महाराजांचं पवित्र आगमन झालेलं आहे. सध्या वातावरणही थोडंसं पावसाचं असल्या कारणानं फार वेळ घ्यायचं काही कारण नाही. झालं, पंचमस्कंद संपलाय, अजून फक्त 4 स्कंद राहिलेत. एक 10-15 मिनिटात 4 स्कंद सांगायचे. आणि साधूची सेवा करा, त्याच्याने तुम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल हे सांगितलं. आणि मग नंतर पुढे जडभरताची कथा येते. त्या जडभरत राजांनी महाराज जो उपदेश केलेला आहे तो उपदेशसुद्धा अत्यंत दिव्य उपदेश आहे. आणि मग शेवटी
या पंचमस्कंदामध्ये खगोल भूगोलाचं वर्णन येतं बरं काय, भुवनकोशाचं वर्णन येतं. आणि शेवटी पंचमस्कंदाच्या नरकालयाचं वर्णन येतं. 28 प्रकारचे नरक सांगितले. आपण मनुष्याच्या जीवनामध्ये आपण काय काय पाप केल्यानंतर कोणता कोणता नरक मिळतो हे विस्तारानं आपल्याला पंचमस्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. मग परीक्षितीनं प्रश्न केला की महाराज, आता हे एवढे सगळे भयानक नरक तुम्ही आम्हाला सांगितले, पण या नरकातून तरुण जाण्याकरता काही साधा उपाय आहे की नाही? काय केलं म्हणजे नरकातून उद्धार होतो? असं प्रश्न केल्यानंतर शुकदेवजी महाराज सांगतात, अरे नरकातून जर उद्धरून जायचं असेल तर त्याच्याकरता एक साधना केली पाहिजे. एक सोपा उपाय आहे. कोणता? केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणाः अगम धुन्वन्ति कार्ष्णेन निहारमिव भास्करः. केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणाः अगम धुन्वन्ति कार्ष्णेन निहारमिव भास्करः. अरे सूर्याचा उदय झाल्यानंतर किती तासानं रात्रीचा अंधार नाहीसा होतो? प्रश्न कळाला ना? सूर्याचा उदय झाल्यानंतर किती तासांनी रात्रीचा अंधकार नष्ट होतो? अरे तास काय, सूर्याचा उदय होता क्षणी रात्रीचा अंधकार जसा एका क्षणात नाहीसा होतो, तसं अघम धुन्वन्ति कार्ष्णेन निहारमिव भास्करा. तसं मुखातून भगवंताच्या नामाचा उच्चार झाल्या झाल्या एका क्षणात सगळे पाप भस्म होतात. पण परीक्षिती म्हणला, महाराज हे नुसतं सांगायलात का असं काही घडलंय? एखादा सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांत आवश्यक असतो की नाही? म्हणून मग षष्ठ स्कंदाच्या आरंभी भगवंताच्या नामानं कसा उद्धार होतो हे अजामिळाच्या चरित्रातून आपल्याला षष्ठ स्कंदामध्ये पाहायला मिळतं. मग या षष्ठ स्कंदामध्ये अजामिळाची कथा झाल्यानंतर पुढे महाराज नारायण वर्माची कथा येते. सुंदर सुंदर या दिव्य कथा. पुढे मरुद्गणाची उत्पत्तीची कथा येते आणि षष्ठ स्कंद पूर्ण होतो. सप्तम स्कंदामध्ये महाराज प्रल्हादाचं चरित्र आहे बरं का, अत्यंत दिव्य चरित्र आहे. सप्तम स्कंदाच्या आरंभी राजा परीक्षितीनं अत्यंत दिव्य प्रश्न केलाय बरं का. श्रीमद भागवत ऐकत असताना कोणत्या कोणत्या प्रश्नातून काय काय चरित्र निर्माण झालं हेही महत्त्वाचं आहे. सप्तम स्कंदामध्ये प्रल्हादाचं चरित्र आलं. कशामुळे आलं तर परीक्षितीचा प्रश्न आहे सप्तम स्कंदाच्या आरंभी. काय प्रश्न आहे? समः प्रियत सुहृद ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यानवधी द्विषमो यथा. अहो तुम्ही असं सांगता की भगवंत समदर्शी आहे, भगवंत सम आहे. मग सम असलेला भगवंत, पण आम्हाला मात्र त्याच्याकडे पाहिल्यानंतर विषमता दिसते. परीक्षितीचा प्रश्न आहे. अरे आम्हाला तर असं दिसतं एकाला तारतो एकाला मारतो. षष्ठ स्कंदामध्ये कथा येऊन गेली नारायण वर्माची. ही परीक्षितीनं श्रवण केली. परीक्षिती म्हणतो मी त्याच्यामध्ये ऐकलं भगवंतानं इंद्राला तारलं आणि वृत्रासुराला मारलं आहे ना. पांडवांना तारलं आणि कौरवांना मारलं. अहो गजेंद्राला तारलं आणि मगराला मारलं. मग भगवान जर सम आहेत तर एकाला मारतो आणि एकाला तारतो असं कसं काय? ह्याला काही सम म्हणावं का? परीक्षितीच्या प्रश्नाला शुकदेवजी उत्तर देतात. परीक्षिती, अरे भगवंताच्या क्रियेमध्ये विषमता आहे पण भगवंताच्या भावामध्ये विषमता नाही. आपल्याला वाटतं की मगराला मारलं आणि हत्तीला तारलं असं दिसायला दिसतं बरं काय, पण वास्तविक तसं नाही. भगवंतानं हत्तीलाही तारलं आणि मगरालाही तारलं.
भगवंताच्या क्रियेमध्ये भेद असतो, भगवंताच्या भावामध्ये नाहीये. भगवंत दैत्यालाही तारतो आणि भगवंत देवालाही तारतो. फक्त एकच नियम आहे, भगवंतानं सांगितलं की माझं भजन करा. जो जो माझं भजन करतो मी त्याचा उद्धार करतो, है ना. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाने जाने जैसे तैसे व्हावे. अरे जो जो ज्या पद्धतीनं भगवंताचं भजन करतो त्या पद्धतीनं भगवंत त्याचा उद्धार करतो. भगवंताच्या भक्तीमध्ये एक प्रेम भक्ती आणि एक विरोधा भक्ती. असुरांचा सुद्धा भगवंतानं उद्धार केला, असुर कुळामध्ये सुद्धा उत्पन्न झालेल्यांचा उद्धार केला. हे सांगण्याकरता म्हणून प्रल्हादाचं चरित्र येतं, हे ना. आपण हे सगळे चरित्र नेहमी श्रवण करतो. सप्तमस्कंदामध्ये गोड अशी भक्तराज प्रल्हादाची कथा येते. मग या सप्तमस्कंदाच्या शेवटी सदाचार धर्माचं प्रतिपादन केले. 4 वर्ण 4 आश्रमाचा महाराज आश्रमाचे धर्म सांगितलेत बरं काय. आपल्याकडे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4ही वर्णाचे काय काय धर्म आहेत हे सगळे भागवतामध्ये सांगितले बरं काय. आणि 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास. ब्रह्मचर्याचे काय लक्षण आहेत, गृहस्थी लोकांचे काय लक्षण आहेत, वानप्रस्थ लोकांचे काय लक्षण आहेत, त्यांचे काय काय धर्म आहे, हे सगळं शेवटच्या 5 अध्यायामध्ये सांगून सप्तमस्कंद पूर्ण केला. आणि अष्टमस्कंदाच्या सुरुवातीला महाराज गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली. आता एकही कथा सोडावी वाटत नाहीये, सांगतच राहावं वाटतंय, पण वेळ संपली आहे, फार विस्तार करण्याचं काही कारण नाही. अष्टमस्कंदाच्या सुरुवातीला गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली. आणि यात अष्टमस्कंदामध्ये पुढे अमृत मंथन येतं, है ना. भगवंतानं मोहिनी अवतार धारण करून सगळ्या देवतांना अमृत महाराज मिळवून दिलं, ती कथा येते. या अष्टमस्कंदाच्या शेवटी महाराज वामन अवताराची कथा येते, मत्स्यावताराची कथा येते. या सगळ्या कथा सांगून अष्टमस्कंदही पूर्ण केला. पुढे नवमस्कंदाला आरंभ होतो बरं काय. या नवमस्कंदामध्ये चंद्र आणि सूर्यवंशाची कथा येते. नवमस्कंदामध्ये जे चंद्र सूर्यवंशाची जी कथा आहे ना, ती इतकी दिव्य कथा आहे, इतकी दिव्य कथा आहे की स्वतः शुकदेवजी म्हणतात की अरे परीक्षिती, या चंद्र आणि सूर्यवंशाची कथा काय म्हणून मी वर्णन करू. श्रूयतां मानवो वंशः प्राचुर्येण परन्तप न शक्यते विस्तरतुं वक्तुं वर्षशतैरपि. शुकदेवजी म्हणतात वक्तुं वर्षशतैरपि. अरे 100 वर्ष जरी चंद्र आणि सूर्यवंशाच्या कथा सांगत राहिलं तर ते संपणं शक्य नाही. तर आता 5 मिनिटामध्ये नवमस्कंद सांगायचं आहे, कसं शक्य. इतक्या गोड गोड या नवमस्कंदामध्ये कथा येतात चंद्र आणि सूर्यवंशाच्या, है ना. हे जे सुरुवातीच्या 13 अध्यायामध्ये, एकूण 24 अध्यायाचा विचार नवमस्कंदामध्ये, सुरुवातीच्या 13 अध्यायामध्ये सूर्यवंश आहे आणि नंतरच्या 11 अध्यायामध्ये चंद्रवंश सांगितलं. हा जो सूर्यवंश जो आहे ना, तो सूर्यवंश कुठून निर्माण झाला. सूर्यवंश भगवान नारायणापासून निर्माण झाला बरं काय. सगळ्यात पहिल्यांदा भगवान नारायणापासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मरीची ऋषी निर्माण झाले. त्या मरीचीचा पुत्र कश्यप, त्या कश्यपापासून विवस्वान सूर्य जन्माला आले आणि इथून सूर्यवंशाची महाराज सूर्यवंश इथून सुरू झाला. या विवस्वान सूर्याला श्राद्धदेव म्हणू नावाचा पुत्र झाला. त्याला एक श्रद्धा नावाची पत्नी होती आणि श्राद्धदेव म्हणू आणि श्रद्धेपासून 10 मुलं झाले.
इक्ष्वाको नृगशर्याती दिष्ट दृष्ट करुषकान नरिष्यंतम पृषध्रंच नभगंच कविं विभुः. हे 10 मुलं जन्माला आले. याच वंशामध्ये पुढे महाराज शर्याती नावाचा राजा झाला आहे ना. याच वंशामध्ये पुढे महाराज नभग नावाचा राजा झाला. याच नभगाचा पुत्र नाभाग. याच नाभागाचा पुत्र पुढे अंबरीष झाला. बरं काय, ज्यानं 12शीचं व्रत केलं होतं. नाथबाबांनी वर्णन केलं ना, अंबरीषा कारणे 12शीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला. या अंबरीष राजाची कथा येते. अहो, अंबरीष राजाची चरित्र कथा एवढी दिव्य आहे. या अंबरीष राजाच्या चरित्रामधलं एकच मुद्दा सांगतो आणि पुढे जातो. बरं काय, अंबरीष राजा सार्वभौम राजा होता. सगळ्या पृथ्वीचा राजा होता. ऐका, पण एवढं सगळं असून सुद्धा ह्या राजाचं वैशिष्ट्य काय होतं माहिती का? करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतींचकारत सतकत कथोदये. तो रोज महाराज भगवंताचं मंदिर झाडून काढत होता. तो रोज भगवंताची पूजा करत होता. तो रोज भगवंताची सेवा करत होता. तो रोज स्वतःच्या हाताने आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. जरा माझं वाक्य जरा लक्षात ठेवा बरं काय. मनुष्याच्या कडे कितीही पैसे येऊ द्या, अगदी कोट्यानी पैसे येऊ द्या, हो, कितीही जरी श्रीमंत झाला, त्याला कितीही मोठं जरी पद मिळालं, त्यानं घरी सगळ्या गोष्टीला नोकर ठेवावीत बरं काय. पण 2 गोष्टी करता कधीच नोकर ठेवू नका. हे अंबरीषाच्या चरित्रातून ऐका. तुम्हाला पैसे भरपूर झाले ना, पोळ्याला बाई ठेवा, भांड्याला बाई ठेवा, धुणं धुवायला बाई ठेवा, झाडायला बाई ठेवा, फरशी पुसायला बाई ठेवा, गाडी चालवायला ड्रायव्हर ठेवा, सगळ्या गोष्टीला तुम्ही सेवक ठेवा. पण 2 गोष्टी करता अजिबात सेवक ठेवू नका बरं काय. त्या 2 गोष्टी कोणत्या? एक म्हणजे आईवडिलांची सेवा करण्याकरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताची पूजा करण्याकरता. हल्ली महाराज काम सरो वैद्य मरो ही म्हण इतकी प्रत्ययाला येते. आई वडिलांची जरूरत कुठपर्यंत? बस 2चे 4 होईपर्यंत है ना. एकदा का 2चे 4 झाले ना की आईवडिलाची स्वारी एकतर पंढरपूरला नाहीतर वृद्धाश्रमामध्ये है ना. हे अंबरीषाच्या चरित्रातून शिका. अंबरीष रोज महाराज भगवंताचं मंदिर झाडायचा, भगवंताची रोज पूजा करायचा. आता हल्ली आम्ही कोणाला सांगितलं की मंदिर झाडून काढा तर लगेच लोकांना लाज वाटते. मी एवढा मोठा सावकार, मी एवढा मोठा सरपंच गावचा आणि मला मंदिर झाडायला, मी मंदिर झाडू ना. अरे, भगवंताच्या समोर आपण आपला मोठेपणा कधीच गाजवायचा नाही. त्याच्यासमोर कोणीच मोठं नाही. अंबरीष राजा एक छत्री सम्राट राजा असून तो रोज महाराज भगवंताचं मंदिर स्वच्छ करतो, भगवंताची स्वतःच्या हाताने पूजा करतो, आईवडिलांची स्वतःच्या हाताने सेवा करतो. आईवडिलांची सेवा करायला लाजू नका. आईवडिलांना रोज पाया पडायला लाजू नका. मी एका घरी गेलो आणि विचारलं, का हो तुमचे लेकरं तुमच्या रोज पाया पडतात का? त्या माऊलीने एवढं सुंदर उत्तर दिलं. तिने सांगितलं, महाराज हे जोपर्यंत शाळेमध्ये शिकत होतं ना तोपर्यंत रोज जाताना पाया पडत होतं म्हणे. आता जसं कॉलेजला चाललंय ना तसं सोडून दिलं. जरा नीट ऐका बरं काय. माझ्या दृष्टीनं ते उच्च शिक्षणच नाही की जे शिक्षण आपल्या आईवडिलांची सेवा करण्यापासून ते शिक्षण त्याला जर बाजूला नेत असेल ना,
अरे ते अनपड राहिलेलं आयुष्यभर चांगलं है ना. आई वडिलांना नमस्कार करण्याकरता, आई वडिलांची सेवा करण्याकरता अजिबात लाजू नका. आई वडिलांना जर चालता येत नाही तर धरून न्यायला लाजू नका. काही काही लेकरं लाजतात ना. हे अंबरीषाच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. असो. आणि या पुढे सूर्यवंशामध्ये युवनाश्व नावाचा राजा होऊन गेला, मांधाता झाला, हरिश्चंद्र राजा झाला, रोहित झाला, बाहुक झाला, सगर झाले. या सगरांचे 60,000 पुत्र महाराज भस्म झाले होते. मग त्यांच्या उद्धाराकरता महाराज अंशुमानानं तपश्चर्या केली, दिलीप राजांनी तपश्चर्या केली आणि मग भगीरथाच्या तपश्चर्येने त्यांचा उद्धार झाला. ही कथा येते, गंगावतरणाची कथा येते. याच वंशामध्ये ऋतुपर्ण नावाचे राजे झाले. नारी कवच, खटवांग, दिलीप, रघु, अज, दशरथ आणि याच दशरथाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. अहो या सूर्यवंशामध्ये दिव्यातिदिव्य, मधुरातिमधुर, दिव्य दिव्य, गोड गोड अशा या सगळ्या राजांच्या कथा येतात. आणि इथे सूर्यवंश संपतो. मग पुढे चंद्रवंशाला आरंभ होतो. हा चंद्रवंश सुद्धा कुठून निर्माण झाला? भगवान नारायणापासूनच बरं काय. सगळ्यात पहिल्यांदा भगवान नारायण, नारायणाचे पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्माचे पुत्र अत्री है ना. आणि याच अत्री मुनींचा पुत्र म्हणजे चंद्र है ना. आणि इथून चंद्रवंश सूर्य झाला. पुढे मग चंद्राचा पुत्र बुध है ना. मग बुधापासून पुढे पुरुरवा, मग त्याची पत्नी उर्वशी. पुरुरवा आणि उर्वशीपासून 6 पुत्र जन्माला आले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, जय, विजय. याच वंशामध्ये पुढे नहुष नावाचा राजा झाला. या नहुषाला सुद्धा 6 पुत्र झाले. यती, ययाती, संयाती, आयती, व्रियती आणि क्रती. पहिला जो यती होता ना तो नावाप्रमाणे यती झाला. या ययातीला महाराज ययातीचे 2 विवाह झाले. एक शुक्राचार्याची मुलगी देवयानी आणि वृषपर्वा राजाची मुलगी शर्मिष्ठा. दोन्हीपासून या ययाती राजाला संतती झाली. पुरु, अनु, द्रुयु, यदु असे या संततीचे नाव आहेत. या पुरुपासून पुरुवंश सुरू झाला है ना. याच पुरुवंशामध्ये पुढे दुष्यंत, भरत, रंतिदेव असे अनेक राजे झाले. या यदुवंशामध्ये अजमीड, देवमीड, शूरसेन प्रभृती, आनकदुंदुभी म्हणजे वसुदेव है ना. याच वसुदेवापासून भगवंतानं अवतार धारण केला. भगवंत वसुदेव देवकीच्या पोटी गर्भातून प्रगट झाले. मग पुन्हा बालक होऊन ते नंदबाबाच्याकडे गोकुळामध्ये गेले. मग तिथे काही काळ गोकुळामध्ये राहून पुन्हा महाराज मथुरेमध्ये आले. कंसाचा उद्धार केला. पुन्हा द्वारिकेची निर्मिती करून 100 वर्ष द्वारिकेमध्ये राहिले आणि निजधाम गमन केलं. हे सगळं शुकाचार्य सांगत असताना परीक्षिती ऐकतोय. परीक्षिती म्हणतोय महाराज अहो अगदी 10-20 सेकंदामध्येच भगवंताचं चरित्र सांगून मोकळे झालात. की इथं जन्माला, इकडून इकडं आला, तिकडून तिकडे गेला, द्वारिकेची निर्मिती केली, 100 वर्ष द्वारिकेत राहिला, निजधाम गमन केलं. अहो ज्या कृष्ण कथे करता मी एवढा आतुरलेला आले आहे आणि ती कथा अगदी तुम्ही 10-20 सेकंदात सांगून मोकळे झालात. कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञांचोभयवंश्यानां चरितं परमाद्भुतं यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम तत्रांशेणावतीर्यस्य विष्णोर्वीर्याणि संशणः. महाराज कृपा करा. आत्तापर्यंत तुम्ही चंद्र आणि सूर्यवंशाची विस्तारपूर्वक कथा सांगितली, पण आता भगवंताच्या जन्मचरित्राची, भगवंताच्या चरित्राची विस्तारपूर्वक तुम्ही मला कथा सांगा. अहो धर्मशील यदूच्या वंशामध्ये या भगवंतानं अवतार धारण केला त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अत्यंत जिव्हाळा आहे. त्यांचं चरित्र ऐकण्याकरता मी अत्यंत लालायित झालेलो आहे. मी असं ऐकलंय
की आपल्या मामालाच त्यानं मारलं. अहो, मा या एका शब्दामध्ये केवढा मोठा अर्थ आहे. मा म्हणजे आई, आणि जिथे दोन मा आहेत, जिथे दोन मा आहेत त्या मामालाच भगवंतानं मारलं. अहो, मी असंही ऐकलंय की भगवंतानं 16,108 लग्न केलेत. अहो, काय म्हणून सांगावं, किती किती म्हणून. त्यांचं मी अनेक गोष्टी ऐकल्यात. हे सगळं विस्तारपूर्वक सांगा ना. शुकदेवांनी प्रश्न केला परीक्षितीला की अरे, हे एवढं सगळं विस्तारपूर्वक तुला ऐकण्याचं काय कारण आहे, तुझा आणि त्याचा काय संबंध आहे. अहो, मी असं ऐकलंय, पितामहा मे समरे मरंजयैर देवव्रताद्यास्तीर्थैस्तिमिंगलैः दुरत्ययं कौरव सैन्य सागरं कृत्वा तरन्वत्सपदं सयत्प्लवाः. अत्यंत दुरापास्त असलेलं कौरव सैन्य सागर माझ्या आजोबांनी सहज पार केलं. कसं पार केलं? कृत्वा तरन्वत्सपदं सयत्प्लवाः. पाऊस पडल्यानंतर चिखल होतो. चिखल झाल्यानंतर गाईचं जे वासरू असतं की नाही, त्या वासरानं चिखलात पाय दिला की त्या पायानं खड्डा पडतो. बरोबर आहे ना? अहो, मला सांगा, तो खड्डा पार करण्याकरता फार कष्ट लागतात का? तो खड्डा आपण जसं सहज पार करतो, तसं अत्यंत दुरापास्त असलेलं कौरव सैन्य सागर याच भगवंताच्या सहाय्यानं माझ्या आजोबानं कृत्वा तरन्वत्सपदं सयत्प्लवाः ते सहज पार केलं. शुकदेवजी म्हणतात, अरे, ह्याच्यामध्ये तुझा काय संबंध, तुझ्या आजोबाचा संबंध, तुझा काय संबंध? ते सांगितलं, महाराज, अहो, माझा सुद्धा त्याचा संबंध आहे. काय संबंध आहे? ऐका म्हणे, द्रौण्यस्य विप्लुष्ट मिदं मतंगम संतान बीजम कुरु पांडवानां जुगोपकुक्षिंगत आत्तजकरो मातुश्च मे यशरणंगतायाः. अहो, कौरव पांडव पक्षाचा एक तंतूही शिल्लक ठेवायचा नाही. या हेतूनं जिम्हा अश्वत्थामानी माझ्या आईच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं होतं ना, तेव्हा याच परमात्म्यानं जुगोपकुक्षिंगता आत्तचकरो मातुश्च मे यशरणंगतायाः, याच भगवंतानं माझ्या आईच्या गर्भामध्ये जाऊन सुदर्शन चक्रानं त्या ब्रह्मास्त्रापासून माझं रक्षण केले. म्हणून माझा आणि त्याचा सुद्धा संबंध आहे. तेव्हा कृपा करा, मला या भगवंताच्या जन्मचरित्राची विस्तारपूर्वक कथा सांगा. असं परीक्षिती राजा प्रार्थना करतात. पण मी मात्र विस्तार करून सांगणार नाही बरं. आपली वेळ संपली आहे. पण शुकदेवांनी परीक्षितीला सांगितलं, अरे, आज 4था दिवस आहे कथेचा. मग जरा तुला तहान लागली असेल, भूक लागली असेल, पायाला कळ लागली असेल, जरा काही पाणी पिऊन ये, काही नाश्ता करून ये, जेवण करून ये, थोडंसं पाय मोकळे करून ये, जरा फेरफटका मार. परीक्षिती म्हणतो, मी काय पाथरवाडीतल्या लोकांसारखं एक काय, वाटलं तर येऊन बसायचं, नाही तर नाही. कधी पाय लांब करायचे, कधी डुकली घ्यायची. अहो, मी अशी कथा ऐकत नाहीये. मग मी कशी कथा ऐकतोय? मी सर्वांगाचे कान केले. माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची तीव्र जिज्ञासा आहे. आणि सर्वांगाचे कान करून मी श्रवण करत असल्या कारणानं तुमचे जे शब्द आहेत ना, ते शब्द कसे आहेत? अमृतासारखे आहेत. आणि भगवंताची कथा सुद्धा अमृतासारखी आहे. म्हणून नैषाति दुस्सहात चुन्मां त्यक्तोदमपि बाधते पिबन्तं त्वन्मुखाम्भोजच्युतं हरिकथामृतं. तुमच्या मुखातून दिव्याति दिव्य मधुराति मधुर अमृतासारखी भगवंताची कथा श्रवण करत असल्या कारणानं नैषाति दुस्सहात चुन्मां त्यक्तोदमपि बाधते. मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाहीये, माझं घड्याळीकडे लक्ष जात नाहीये. काय परीक्षितीचं श्रवण असेल हो. जगताच्या पाठीवरती
श्रवण करणारे काही लोक होऊन गेले. त्याच्यामध्ये परीक्षितीचा नंबर आहे बरं काय. श्रवणामधले फार मोठे परीक्षिती, अर्जुन, जन्मेजय अत्यंत दिव्यातिदिव्य अत्यंत श्रवण. तेव्हा कृपा करा आणि मला कृष्ण जन्माची कथा सांगाच म्हटल्यानंतर आता शुकदेवजी महाराज कृष्ण जन्माची कथा सांगतात. विस्तार करण्याचं काही कारण नाही. भगवंत कधी अवताराला येतो सगळ्यांना माहितीच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा महाराज धर्माच्या रक्षणाकरता, दुष्टांच्या नाशाकरता म्हणून भगवंताचा अवतार होत असतो. असंच कंसाच्या राज्यामध्ये प्रचंड अधर्म माजलेला होता. यज्ञयाग बंद पडले, प्रचंड अधर्म माजला आणि अधर्म माजला की पृथ्वीला ओझ होत असतं बरं. पृथ्वी दुःखी होते. त्या पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाच्या कडे गेली. तिने सांगितलं, देवा अहो प्रचंड अधर्माचं ओझ झाले. पण ब्रह्मदेव म्हणले, बाई असं आहे, माझं काम जे आहे ना ते रक्षण करणं नाही, माझं काम आहे निर्माण करणं. मग काही नाही, तुझी तक्रार घेऊन मी जो रक्षण करतो त्याच्याकडे जाऊ शकतो म्हणे. त्या पृथ्वीला म्हणजे गाईला घेतलं. ब्रह्मदेव वैकुंठामध्ये गेले. पुरुषम पुरुष सूक्तेन उपतस्ते समाहितः. पुरुष सूक्तानं वेदामध्ये पुरुष सूक्त आलेलं आहे. त्या पुरुष सूक्तानं ब्रह्मदेवानं भगवंताची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला विचारलं, कसं काय बोलवलं? काही नाही म्हणे, कंसाचं राज्य चालू आहे, प्रचंड अधर्म माजलेला आहे, पृथ्वीला ओझ झालंय, तेव्हा तुम्ही आता अवताराला आलं पाहिजे. आकाशवाणीनं भगवंतानं सांगितलं की मी यथा योग्य काळी वसुदेव देवकीच्या पोटी महाराज जन्म घेऊन मी पृथ्वीवरती पुन्हा धर्माची स्थापना करतो, सगळ्या दुष्टांचा संहार करतो, साधूचं रक्षण करतो, हे सांगितलं. ब्रह्मदेवानं पृथ्वीची सांत्वना केली आणि इकडे अवताराला येण्याकरता म्हणून महाराज इकडे भगवंताचं कार्य सुरू झालं. भगवंतानं देवी देवतांना सांगितलं, कोणी गोपाळ व्हा, कोणी गवळणी व्हा, कोणी यादव व्हा. सगळेजण कामाला लागले. लक्ष्मीला सांगितलं, तुम्ही भीष्मकाच्या पोटी कौंडिन्यपुरामध्ये जन्म घ्या. शेषाला बोलवलं, चला म्हणे आपल्याला यायचंय, निघायचंय. शेष म्हणला, आता तुम्ही तुमचंच बघा काय ते, आपण येत नाही म्हणलं. अहो मला वाटलं होतं मोठ्या लोकांच्या सोबत गेल्यानंतर फार मजा असते. कसली मजा म्हणले, 12 वर्ष खायलाही मिळालं नाही, 12 वर्ष झोपायलाही मिळालं नाही है ना. म्हणून आता मी येत नाही. तिच्या जन्मामध्ये लक्ष्मण, शेष म्हणजे लक्ष्मण होते आणि रावणाचा जो पुत्र आहे मेघनाद, इंद्रजित, त्या इंद्रजिताला वरदान होतं, यस्तु 12 वर्षांनी निद्राहार विवर्जितम. जो 12 वर्ष आहार न घेता, निद्रा न घेता जो राहणार आहे त्याच्याकडून मृत्यू त्याचा होता. आणि ती जबाबदारी माझ्यावरती तुम्ही दिली. काय म्हणले, 12 वर्ष काहीच मिळालं नाही म्हणे, आता आपण येत नाही. पण भगवंत फार चतुर, चतुरातो शिरोमणी. भगवंत विचार करतात, अरे हे बघ म्हणे, हे एवढे जे कष्ट तुला सोसावे लागले की नाही, त्याचं कारण तू लहान होतास म्हणे, माझं सगळं तुला ऐकावं लागलं. आता एक काम कर म्हणे, आता तू मोठा हो म्हणे, तू जसं म्हणशील तसं मी वागतो म्हणले. मग तर झालं का. आता भगवान चतुर, हां असं काही असेल तर येतो म्हणले है ना. पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोसियले कष्ट मजसवे, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळी न मी आज्ञा तुझी बारे. असं जर असेल तर येतो म्हणले. आता त्यालाही तयार केलं शेषाला, भगवंतही तयार झाले आणि इकडे भगवंतानं वसुदेव देवकीचा विवाह जुळवून आणला. कंसाची बहीण देवकी, कंसानं आपल्या बहिणीचा विवाह थाटामाटामध्ये संपन्न केला आणि आपल्या बहिणीची बोळवण करण्याकरता म्हणून आपल्या स्वतःच्या रथामध्ये तिला बसवलं आणि मोठी महाराज
ती वरात निघाली, बोळवण निघाली. बोळवण करत असताना तेवढ्यामध्ये अस्याष्ट्वा अष्टमो गर्भो हंतायाम बहसे बुध. हे अबुदा, हिचा जो 8वा गर्भ आहे ना तो तुझा काळ आहे. आकाशवाणी झाली आणि लगेच महाराज कंसानं आपलं खड्ग काढलं आणि देवकीवरती चालवणार. तेवढ्यामध्ये महाराज वसुदेव मध्ये आले बरं काय. आता वसुदेव विचार करतात, मी हिचा पती आहे. पती शब्दाची व्याख्याच आहे पाती रक्षती इति पती. पत्नीचं सर्वतोपरी रक्षण जो करतो त्याला पती म्हणतात बरं काय. मग हिचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. म्हणून वसुदेव मध्ये आले आणि वसुदेव म्हणतात, अरे कंसा, अरे स्त्रीला काय मारतोस? स्त्रीला मारलं तर शूरत्वाला बाधा येते. एवढा तू मोठा शूरवीर आणि स्त्रीला मारतोस, तुझ्या स्वतःच्या बहिणीला मारतोस, हे योग्य नाहीये. त्याने सांगितलं, हिचा 8वा गर्भ म्हणजे माझा काळ आहे. त्याने सांगितलं, अरे तू हिला मारलंस म्हणजे कधीच मरणार नाहीस, असं काही आहे का? ज्ञानेश्वरी वाचली नाही का? म्हणले माऊलीनं काय सांगितलं? उपजेते नाशे नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. अरे जो जो जन्माला आलाय तो मरणार आहे. जातस्य ध्रुव मृत्यू. वसुदेवानं सांगितलं, मृत्युरजन्मवतां वीर देहेन सहजायते, अद्यवाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. आज नाही तर 100 वर्षांन का असेना जो जो जन्माला आलाय तो मरणार आहे. मग हे बघ, हिच्यापासून तुला काही त्रास नाही ना? हिच्या लेकरापासून आहे ना? हिचे सगळे लेकर मी तुला देतो. मग तर झालं ना? असं म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं, ठीक आहे. कंसालाही माहिती होतं की वसुदेव कधीच खोटं बोलणार नाही. आमचे दादा विनोदानं सांगतात, वसुदेव कधीच खोटं बोलत नव्हते बरं का. खोटं बोलणाऱ्याच्या पोटी देव येतो का? हे पक्क त्याला माहिती होतं, हा कधीच खोटं बोलणार नाहीये. म्हणून आता ती जी महाराज बोळवण होती ना, वरात होती ना, ती सूतिकागृहाकडे नेली आणि महाराज आता कारागृहामध्ये ते दोघं राहू लागले. आणि कालांतरानं कीर्तिमंतम प्रथमजम कंसाया नकदुंदुभिः. कीर्तिमंत नावाचा पहिला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे तो कंसाला नेऊन दिला. कंसानं पाहिलं, कंसाच्या अंतःकरणामध्ये त्या लेकराला पाहिल्यानंतर वात्सल्य भाव आला आणि कंस म्हणतो, अरे हे लेकरू किती गोड आहे आणि हे तर पहिलंय, मला तर 8व्यापासून भीती आहे आणि ह्याला काय मारावं. वात्सल्य भाव आला आणि देऊन टाकलं. तेवढ्यामध्ये नारायण नारायण नारद आले. नारदाने विचारलं, कंसा आत्ता कोण आलं होतं? काय नाही, वसुदेव आले होते. कसं काय आले होते? लेकरू घेऊन आले होते ठरल्याप्रमाणे. मग काय केलं? काही नाही, देऊन टाकलं. म्हणे कसं काय? अहो मला ह्या लेकरापासून काही भीतीच नाही, मला 8व्या लेकरापासून भीती आहे. ते म्हणे, अरे अरे अरे, मी तुला फार हुशार समजत होतो, पण कंसा तुला काहीच कळत नाही. म्हणले कसं काय? अरे हे देव एक बोलतात आणि एक वागतात. म्हणले तुला संस्कृतला काही नियम माहिती आहे की नाही? अंकानाम वामतो गती. 8 सैनिक बोलवले. 8व्यापासून मोजायला सुरुवात केली. पहिलं 8वं झालं. आता नारदांनी विचार केला, हे पहिल्याला मारेल, बाकीच्याला सोडून दे. म्हणून गोल उभं केलं. 7व्यापासून मोजायला सुरुवात केली. दुसरं 8वं झालं. 6व्यापासून मोजायला सुरुवात केली. तिसरं 8वं झालं. असं करत करत नारदांनी सगळ्यांनाच 8वं बनवून टाकलं. नारद म्हणले, आता तू तुझंच बघ. म्हणले नारायण नारायण. नारदांचं एवढंच काम असतं बरं काय. नारद निघून गेले आणि महाराज त्या कंसानं एक झाले की एक झाले की एक झाले की एक महाराज 6 लेकरं गरगर गरगर फिरून धडान दिशा आपटून शिळेवरती मारून टाकले. किती लेकर मारले? 6 लेकर मारले बरं काय. आता हे जे 6 लेकर जे मारलेत, हे कोणी मारले हो? जरा पटपट बोलायचं बरं काय, आपला वेळ संपून गेलाय. कोणी मारले हे लेकर? बोला की. कंसानं मारले का? चुकीचं आहे बरं काय. अहो कंसानं सोडून दिले होते. कंसानं जर पहिलं लेकरू सोडून दिलं होतं की
मग कोणी मारले? नारदाच्या सांगण्यावरून कंसानं मारले. नारदाच्या सांगण्यावरून मारले की? मग मला सांगा, जे दुसऱ्यांचे लेकरं मारायला सांगतो त्याला साधू म्हणावं का? म्हणू नये ना. मग नारदाला साधू म्हणू नये ना? तुम्ही नाही म्हणा, मी म्हणत नाही. जरा नीट ऐका बरं. काय नारदाला नुसतं साधू म्हणू नये, नारदाला महान साधू म्हणा. नारद हे महान साधू आहेत का? तर जे साधू असतात ना, ते कधीच व्यष्टीचा विचार करत नाहीत, ते समष्टीचा विचार करतात. नारदांनी विचार केला, अरे असं वात्सल्य जर ह्याच्यामध्ये प्रगट झालं तर 8व्यांदा भगवान येणारे किती वर्ष लागतील, आणि एवढ्या वर्षामध्ये किती लेकरं मरतील म्हणले. मग जगतातले अनेक लेकरं वाचवण्याकरता हे 6 मेलेले बरे. बरोबर आहे की नाही? आणि नारदांना माहिती होतं हे 6 मेलेले पुन्हा जिवंत होणारच आहेत. दशमस्कंदाचा उत्तरार्ध बघा, हे 6 जे गेलेले ते पुन्हा जिवंत भगवंतानं केलेत आणि त्यांचा उद्धार केलेलाच आहे. पुढे येणारच आहे उत्तरार्धामध्ये कथा. आणि मग 7व्यांदा महाराज शेषाला सांगितलं. तो शेष थरथर थरथर कापू लागला, भिवू लागला. शेष म्हणला, ते गरगर गरगर फिरवायले, धडान दिशा आपटून मारून टाकायले, मी जात नाही म्हणले. भगवंत म्हणले, तुला जर मोठं व्हायचं तर तुला गेलंच पाहिजे 7व्यांदा. पण भगवंताने सांगितलं, हे बघ शेषा, काही घाबरू नको, मी तुझी वाढ सगळी गर्भामध्ये देवकीच्या करतो, पण कोणालाही न कळू देता मी रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवतो म्हणले. रोहिणी उदरी नेवोनी घातला, न कळे कोणाला देवावीण. नामदेवरायांनी वर्णन केलं, भगवंतानं 7वा जो संकर्षण शेषाचा जो गर्भ होता, ते गर्भ वाढवला देवकीच्या गर्भामध्ये, आणि मग महाराज त्याला रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवलं. ही सुद्धा वसुदेवाचीच पत्नी आहे बरं काय, रोहिणी. आणि हे कोणालाही भगवंतानं कळू दिलं नाही. सगळ्यांना वाटलं 7वा जो गर्भ आहे तो जिराला. मग आता 8व्यांदा महाराज भगवंत येणार है ना. आता ते भगवंत येणार ह्याच्याबद्दल जेव्हा भगवंत येत होते, त्या येत असताना जो काळ होता त्या काळाचं वर्णन भागवतामध्ये येतं. अत्यंत दिव्य वर्णन आहे बरं काय. अथ सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः यरिहेवा जनजन्मर्क्षन् शान्तर्क्षग्रहतारकम् है ना. दिशः प्रसेन्दुरगगनं निर्मडोलु गणोदयम् महीमङ्गलभूयिष्ठ पुरग्राम व्रजाकरा नद्यः प्रसन्नसलिला हृदाजलरुहश्रियः द्विजालिकुलसन्नादस्तबकावनराजयः वववायुसुखस्पर्शः पुण्यगन्धवः शुचिः अग्नयश्च द्विजातीनां शांतास्तत्र समिंधत. सगळ्यांना आनंद झाला. भगवंत अवताराला येणार म्हणल्यानंतर त्याची कारणं सांगितलेली आहेत. आपण नेहमी काल्याच्या चिंतनामध्ये ऐकतो. अग्नीला आनंद झाला, वायूला आनंद झाला, दिशांना आनंद झाला है ना, चंद्राला आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. भगवंत कधी आले तर श्रावण कृष्ण अष्टमीला निशीथ काळी है ना. भगवंताचं महाराज वसुदेव देवकीच्या गर्भामध्ये प्रगटन झालं बरं काय. भगवंताचा जन्म नसतो, भगवंताचं प्रगटन असतं. जन्म का नाही तर ज्याचं जनन असतं त्याचं मरण असतं. भगवंताचं कधीच मरण नाही, म्हणून भगवंताला कधीच जनन नाही. भगवंत महाराज 8 वर्षाची मूर्ती पहिल्यांदा वसुदेव देवकीच्या महाराज त्या कारागृहामध्ये प्रगट झाली. त्याचं वर्णन आपण करून महाराज आपल्याकडे जे फूल गुलाल अक्षत वगैरे जे काही दिलेलं आहे ते पुष्पवृष्टी आपण भगवंतावरती करून जय जयकार करून भगवंताचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी निशीथ काळी महाराज भगवंत ते प्रगट झाले. त्याचं वर्णन येतं. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः
आविरासीद यथा प्राच्यां दिशींदुरिव पुष्करः पुंडलीकवरधरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की। असे भगवंत महाराज श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी निशितकाळी प्रगट झाले. तिथं वर्णन केलं. तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शंख गदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्म्यं गलशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं. 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केले. सुंदर मुकुट धारण केलेलं आहे. 8 वर्षाचं ते रूप आहे. आता दोघांनी दर्शन घेतलं आणि मग भगवंत महाराज बाल रूपामध्ये प्रगट झाले. आणि मग घट्ट मिठी मारल्यानंतर सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. आता ही जी मिठी जी मारलेली होती ना ती देवकी म्हणली आता हिला सोडा सोडा हिला लपवा म्हणजे कारण का कंसाला जर कळालं तर कंसाला मारून टाकतो. मग कुठे लपवा कुठे न्या तर नंदाच्या घराला मजनी गोकुळाला वगैरे वगैरे पुढे चिंतन संतांनी वर्णन केलं. नंद बाबाच्या कडे न्या. मग टोपली घेतली. त्या टोपल्यामध्ये भगवंताला ठेवलं. जी बंधनं होती ती सगळे बंधन महाराज निघून गेले. आणि मग महाराज जात असताना ती यमुना तुडुंब महाराज वाहत होती भरून. आता ती जी का वरती येत होती तिचे कारण सांगितले. तिला भगवंताच्या दर्शनाची इच्छा होती वगैरे वगैरे हे सगळं चिंतन आहे. मग पुढे महाराज गोकुळामध्ये भगवंताला तिथे नेऊन ठेवलं. आणि त्या यशोदा मैयाच्याकडे नंदबाबाच्या घरी जी माया जन्माला आली होती त्या मायेला घेतलं. आणि भगवंत पुन्हा इकडे आले. ती माया महाराज मोठ्यानं रडू लागली. त्या रडण्याचा आवाज आल्यानंतर सगळे जे सैनिक होते ते गडबडून जागे झाले. आता हे 8वा गर्भ आहे म्हणून महाराज ते नेऊन कंसाच्याकडे दिल्यानंतर कंसानं जिथे 6 लेकरं मारले तिथे हे लेकरू गरगर गरगर फिरून आपटणार तेवढ्यामध्ये ती माया निसटून आकाशामध्ये गेली. ती अष्टभुजा महाराज विंध्यावली झाली. विंध्य पर्वतावरती ती निघून गेली. आणि तिनं सांगितलं की कंसा अरे तू मला काय मारतोस तुझं लागी जन्माला आलाय हे सांगितल्यानंतर कंस मात्र अत्यंत भयभीत झाला. इकडे गोकुळामध्ये भगवंत आल्या आल्या काय परिणाम झाला तर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. है ना इतका आनंद झाला है ना. गोकुळामध्ये एक धावी एकी पुढे वाटिता ती सुंटवडे असं सगळीकडे ध्वजा पताका तोरणा आनंदोत्सव तो साजरा करण्यात आला. तो जो काही आनंदोत्सव आहे तो आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. आज थोडासा कथेला विलंब झालेली सेवा इथेच आपण पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करूया.
उद्याच्या चरित्रामध्ये भगवंताचं बालचरित्र आहे. उद्याच्या चरित्रामध्ये पूतना, शकटासूर, तृणावर्त आदी असुरांचा केलेला उद्धार, भगवंताचं नामकरण संस्कार, भगवंतानं ज्या काही गोकुळामध्ये खोड्या केल्या त्या खोड्याचं वर्णन आणि वृंदावनामध्ये सगळ्या गोपाळांच्या समवेत केलेला जो काल आहे त्या काल्याचं वर्णन, रासोत्सव, कंसवध आदी आदी कथा आपल्याला उद्याच्या चरित्रामध्ये पाहायचं, श्रवण करायची आहे.